नमस्कार मंडळी. जून महिन्यामध्ये 2 जूनला गुरुग्रह म्हणजे बृहस्पती मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क रास म्हणजे गुरुची उच्च रास. तर या गुरुच्या ट्रान्झिटमुळे तुमच्या राशीवर याचा काय फरक पडणार आहे किंवा काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या राशीचे जून महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. कर्क रास या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी राहू शकते. या महिन्यात तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये वाढ होईल, तसेच कमाईचे नवीन मार्ग देखील खुलू शकतात. या काळात करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. आईच्या तब्येतीत चढ उतार होण्याची शक्यता आहे. कुटुंबात थोडे वादविवाद संभवतात. आपल्या रागावर कंट्रोल करावा लागेल. तसेच जुन्या मित्रांच्या भेटीची संधी मात्र तुम्हाला मिळेल. सिंह रास आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल. तसेच काही जणांचा व्यापार वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊन एखादा पुरस्कार वगैरे सुद्धा मिळू शकतो. घरात आर्थिक संपन्नता येईल व सुखसमृद्धी जाणवेल. उच्च पदावरील मित्र आणि परिचितांचा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चांगला आधार मिळेल. कन्या रास या महिन्यात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात हळूहळू नफ्याच्या संधी वाढतील. समाजात मानसन्मान मिळेल व नोकरी व्यवसायात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. नोकरी करणाऱ्यांची कामाबाबत संतुष्टी राहील. जुन्या मित्रांची नवीन भेट वाटा दाखवू शकते. विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासह छंदही खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला फेसबुकवर मेसेज करू शकता.